श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, मी आत्तापर्यंत अनेक अनुभव अनेकांचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्यासारखी सामान्य माणसंही आहेत, त्याचप्रमाणे चित्रपट अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, अनेक जणांचे अनुभव सांगितलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या भक्तीप्रमाणे श्री स्वामींचा अनुभव हा येतच असतो. फक्त फरक एवढाच आहे की कोणी आपला अनुभव मनापासून सांगत असतो किंवा कोणी काही जण आपला अनुभव हा मनापासून नाही सांगत. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण आपला अनुभव नको शेअर करायला. असंही बऱ्याचदा होतं. परंतु खरं सांगायचं म्हणजे जर सगळ्यांनी अनुभव स्वतःचे शेअर केले, सांगितले, तर लोकांनासुद्धा स्वामींवरती त्यांना भक्ती करावी, त्यांची पूजा करावी, सेवा करावी, अशी इच्छा निर्माण त्यांच्या मनात नक्कीच होईल. आणि म्हणून मी जास्तीत जास्त सगळ्या लोकांना, सगळ्या भक्तांना मी हे आवाहन करते की त्यांना जर का स्वामींचे काही अनुभव येत असतील, तर त्यांनी नक्की ते जरूर सांगावेत, शेअर करावेत. मी हवं तर माझा नंबरसुद्धा इथे खाली देईन. परंतु ते अनुभव शेअर केल्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोचता आणि तुमच्यापेक्षा जास्त श्री स्वामीसुद्धा लोकांपर्यंत पोचतात. खरं म्हणजे स्वामींना लोकांपर्यंत पोचण्याची काही गरज नाही आहे. स्वामी स्वतःहूनच जेव्हा त्यांना असं वाटतं की नाही नाही हा हा माणूस किंवा ही व्यक्ती आपला भक्त व्हायला पाहिजे, असं जेव्हा त्यांना स्वतःला वाटतं, तेव्हा स्वामी स्वतःहून त्या भक्ताला स्वतःकडे बोलवून घेतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. परंतु मी आत्ता मात्र इथे माझा अनुभव नाही सांगणार आहे. इथे एक अशीच खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री सचिन पिळगावकर यांच्या मिसेस सुप्रिया पिळगावकर यांचा अनुभव नक्कीच सांगणार आहे इथे. आणि तो जो अनुभव मी इथे शेअर करणार आहे, सांगणार आहे, तर तो त्यांच्या शब्दातच मी सांगणार आहे. आणि त्यांनी तो अनुभव त्यांच्या शब्दात जसा सांगितला आहे तसाच्या तसा मी इथे कथन करणार आहे. तुम्ही तो अनुभव नक्की ऐका. तुम्हाला तो आवडला तर लाईक नक्कीच करा. जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोचण्यासाठी. आणि तुम्ही या चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन अनुभवांचे, उपायांचे व्हिडिओ तुमच्यासमोर लगेचच येतील. तर सुप्रिया पिळगावकर म्हणतात की माझी मावस बहीण ही दादर येथे स्वामी समर्थांच्या केंद्राजवळ असणाऱ्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहते आणि स्वामींची खूप मोठी भक्त होती. म्हणजेच ती जेव्हाही तिला वेळ मिळतो तेव्हा ती स्वामींची सेवा करत असे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हाही तिला वेळ मिळेल तेव्हा ती स्वामी नामांचा जपसुद्धा करत असे. गेल्याच वर्षी तिच्या नवऱ्याला म्हणजे पतीला पॅरालिसिसचा झटका आलेला आणि त्यामुळे त्यांचे दोन्हीही पाय त्यांना गमवावे लागले. त्यांच्यावर एका मोठ्या दवाखान्यात उपचारसुद्धा सुरू होते. परंतु त्याच उपचारांबरोबर माझी मावस बहीणही स्वामींची खूप मोठी सेवेकरी असल्यामुळे आपल्या पतीचे आजारपण लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी स्वामींना साकडे घालत असे. दररोज स्वामींची सेवा करत असे आणि स्वामींना आपल्या पती लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असे. अर्थातच त्यांचा स्वामींवर खूप विश्वास होता. त्यामुळे त्यांनाही असं वाटत होतं की स्वामी आपल्या पतीला नक्कीच बरं करतील. आणि स्वामींच्या कृपेमुळे अगदीच थोड्या दिवसामध्ये त्यांच्यावर जे उपचार चालू होते आणि त्यामुळे आणि स्वामींवर असलेल्या विश्वासामुळे, भक्तीमुळे त्यांचे पती अगदी पूर्णपणे बरे झाले आणि दवाखान्यातून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. सुप्रियाताई पुढे म्हणतात की जेव्हा ती मला भेटते तेव्हा ती मला ही गोष्ट नक्की सांगत असे. परंतु स्वामींच्या त्या अनुभवाबद्दल वारंवार मला काही ना काही सांगत असली तरी माझा काही या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. मी तिला म्हणायचे की बाई माझा काही याच्यावर विश्वास नाही. असं कुठे असतं का की डॉक्टरांच्या उपचारामुळेच तुझे पती बरे झालेले आहेत, असं मी तिला सांगत असे. परंतु एक दिवस ती अशीच मला भेटायला घरी आली तेव्हा मी खूप निराश होते. कारण मला एक बंगला आवडलेला होता आणि तो बंगला मला हवा होता आणि माझ्याकडे त्यावेळी 2 बंगले होते. परंतु तो जो बंगला होता तो खूप चांगला होता आणि तो मिळवण्यासाठी आम्ही खूप दिवसापासून मेहनत घेत होतो. जेव्हा माझी बहीण माझ्याकडे आली आणि निराश असलेले मला पाहून तिने विचारलं की तू निराश का आहेस? तेव्हा मी तिला ही सगळी गोष्ट सांगितली. आणि त्यावेळेस त्या माझ्या मावस बहिणीने मला स्वामींचे 9 किंवा 11 गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला. स्वामींकडे बंगला मिळावा यासाठी नमस बोलून या व्रताची सुरुवात कर, तुला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल, असं ती मला म्हणाली. तेव्हासुद्धा मी तिला म्हणाले की अशा पद्धतीने देवदेव करून तो बंगला आम्हाला मिळणार आहे का?
किंवा स्वामींचे व्रत केल्यामुळे आम्हाला तो बंगला मिळणार आहे का, असं मी तिला रागाने म्हणाले. त्यानंतर ती थोडी शांत झाली आणि थोडा वेळ गेल्यानंतर तिने मला पुन्हा सांगितले की बघ, अशक्य ही शक्य करतील आहे स्वामी. एकदा स्वामींवर विश्वास ठेव. स्वामींना साकडे घालून स्वामींचे व्रत करून बघ. स्वामी नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करतील. तिचं हे बोलणे ऐकून थोडा वेळ मीही शांत झाले आणि त्यानंतर थोडासा विचार केला आणि म्हटलं की ठीक आहे, तू मला या व्रताची माहिती दे, बघू काय होतं, कसं होतं ते पाहते मी. आणि त्यानंतर तिने मला त्या व्रताची सगळी माहिती सांगितली. त्यानंतर मी पुढच्या गुरुवारपासूनच स्वामींचे हे व्रत करायला सुरुवात केले आणि जेव्हा माझा 7वा गुरुवार आला त्यावेळेला मात्र मी जेव्हा 7वा गुरुवार सुरू होता माझा, त्यावेळेस 7व्या गुरुवारचे व्रत सुरू असताना सचिनला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यानेसुद्धा असे करून काही बंगला मिळणार नाही आहे आपल्याला असं म्हणत तोही रागाने निघून गेला. परंतु आता मी ते गुरुवारचे व्रत सुरू केलेले होते, मग आता अर्धेच का सोडायचे असे म्हणून ते पुढे गुरुवार मी करतच राहिले. शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 11व्या गुरुवारी जेव्हा मी व्रत करत होते तेव्हा सचिन खूप घाई गडबडीत बाहेर गेला आणि मला क्षणात कळाले की हा त्या बंगल्याच्या संबंधितच कामासाठी बाहेर गेला आहे. आणि मीही तेव्हा शेवटच्या गुरुवारचे व्रत करत होते. त्यानंतर माझी ती पूजा आणि ते व्रत मी पूर्ण केले. त्याचे उद्यापन करत असताना स्वामींकडे हात जोडून मी प्रार्थना केली. थोड्या वेळाने सचिन खूप आनंदाने घरात आला आणि म्हणाला, त्याच्या हातामध्ये असलेले बंगल्याचे पेपर दाखवून, की आपले स्वप्न पूर्ण झाले बरं. त्यावेळी मी जेव्हा गोष्ट मला ही कळाली की तो बंगला आता आमचा झाला आहे, तेव्हा माझ्या अंगावर काटाच आला. माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसेनासा झाला. कारण ज्या पद्धतीने मला माझ्या बहिणीने हे गुरुवारचे व्रत करायला सांगितले आणि मी ते केले आणि शेवटच्याच गुरुवारच्या दिवशी मला त्याचा अनुभव आला. त्यानंतर पुढे सुप्रियाताई म्हणतात की माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा अनुभव होता आणि म्हणूनच त्या दिवशीपासून आम्ही स्वामींची दररोज सेवा करायला सुरुवात केली. ज्या दिवशी स्वामींची सेवा करणे आम्हाला जमले नाही त्या दिवशी आम्ही स्वामींच्या नामाचा जप केला. परंतु स्वामींना आम्ही कधीही विसरलो नाही, कारण की एवढ्या मोठ्या बंगल्याचे स्वप्न हे फक्त स्वामींच्या व्रतामुळेच पूर्ण होऊ शकले होते. तर अशा पद्धतीने सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांचा हा जो अनुभव आहे हा अनुभव आलेला आहे. स्वामी भक्त हो, मी नेहमीच सांगत असते की स्वामींचे अनुभव प्रत्येकाला येतात. फक्त कोणाला छोटे कोणाला मोठे वेगवेगळ्या प्रमाणात येतात, परंतु त्यामध्ये कुठेही स्वामींच्या भक्तीचं पारडं कमी जास्त नसतं. ज्या व्यक्तीची ज्याप्रमाणे सेवा असते त्याप्रमाणे स्वामी त्यांना अनुभव देतात. परंतु त्यांच्या सेवेकऱ्याला किंवा त्यांच्या भक्तांना ते निराश कधीच करत नाहीत. अनेकदा आपल्याला आपल्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून खूपदा राग येतो. आपण मनातल्या मनातच म्हणतो की मी एवढं करतो परंतु स्वामी काही मला पावत नाहीत किंवा प्रसन्न होत नाहीत. असा अनुभव बहुतेकांचा असतो. परंतु कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण जर त्यांची सेवा केली, त्याच्यातनं आपण मार्ग काढला तर स्वामीसुद्धा आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्या भक्ताला ते निश्चितच योग्य असे ते फळ नक्कीच देतात. त्यामुळे स्वामींची सेवा केल्याशिवाय तुम्हाला मेवा मिळणार नाही हे लक्षातच ठेवायला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना शेअर करा, म्हणजे सगळ्या लोकांनासुद्धा हा अनुभव ऐकायला मिळेल आणि ज्यांना माहीत नसतील श्री स्वामी ते सुद्धा श्री स्वामींचे भक्त होऊ शकतील. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि जर बेल आयकॉनवर क्लिक केलं तर नवीन उपायांसह अनुभवांसह तुम्हाला पुढचा माझा व्हिडिओ नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.